या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला इंडोफा स्टेशनवर बॅटरी स्वॅप करताना काय करावे आणि काय करू नये हे सांगणार आहोत। तुमची गाडी स्टेशनजवळ 5 ते 10 मीटरच्या अंतरावर पार्क करा। गाडी लांब पार्क करू नका, नाहीतर तुमचा ब्लूटूथ कनेक्शन काम करणार नाही। स्वॅप सुरू करण्यासाठी गाडीचे इग्निशन बंद करा। जर तुम्ही रांगेत असाल तर ब्लूटूथ सिग्नल रिसेट करण्यासाठी इग्निशन ऑफ, ऑन आणि पुन्हा ऑफ करा। गाडी लांब पार्क करू नका, नाहीतर तुमचा ब्लूटूथ कनेक्शन काम करणार नाही। बॅटरीचा चार्ज 50% पेक्षा कमी असेल तेव्हाच स्वॅपसाठी या। जर चार्ज 50% पेक्षा जास्त असेल तर स्वॅपसाठी येऊ नका। जेव्हा लॉकची एलईडी हिरवी होईल तेव्हाच बॅटरी काढा। जेव्हा लॉक एलईडी लाल असेल तेव्हा बॅटरी काढू नका। पॉवर बटन दाबण्यासाठी बोटाचा वापर करा। बटन दाबण्यासाठी चावी किंवा इतर कोणत्याही वस्तूचा वापर करू नका। पॉवर बटन फक्त एकदाच दाबा आणि लॉक एलईडी हिरव्या रंगात ब्लिंक होण्याची वाट पहा। बटन वारंवार दाबू नका, अन्यथा बॅटरी स्लीप मोड मध्ये जाईल। स्वॅप सुरू करण्यासाठी तुमची की फोब टॅप हिअर सेन्सरवर व्यवस्थित लावा। स्क्रीन किंवा कॅमेरावर टॅप करू नका। बॅटरी आरामात काढा। बॅटरी जमिनीवर ठेवू नका आणि ती कोणत्याही वस्तूशी आपटणार नाही याची काळजी घ्या। बॅटरी काळजीपूर्वक हाताळा। बॅटरी स्लॉटमध्ये जोराने ढकलू नका। डॉकचा दरवाजा बंद करण्यापूर्वी बॅटरी नक्की ठेवा। कृपया रिकामा डॉक बंद करू नका। डॉक उघडल्यानंतर बॅटरी ठेवण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3 मिनिट आहेत। डॉक उघडल्यापासून 3 मिनिटांनंतर बॅटरी आत टाकू नका। जेव्हा प्रोसेसिंग पूर्ण होऊन बॅटरी बाहेर येईल तेव्हाच ती काढा। जेव्हा स्क्रीनवर प्रोसेसिंग लिहिलेले असेल तेव्हा बॅटरी काढू नका। जर बॅटरी खराब असेल तर स्टेशन सोडण्यापूर्वी कॉल सेंटरमध्ये तक्रार करा। पुढच्या स्वॅपच्या वेळी ती बॅटरी क्वारंटाईन केली जाईल। डॅमेजची तक्रार केल्याशिवाय स्टेशनवरून जाऊ नका। चार्ज केलेली बॅटरी गाडीत व्यवस्थित लावा। बॅटरी योग्यरित्या लॉक केल्याशिवाय गाडी चालवू नका। इंडोफास्ट एनर्जी, पॉवरिंग युअर राईड, एम्पॉवरिंग युअर जर्नी।